हॅलो, गुड मॉर्निंग। या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे 6 वाजलेले आहेत आणि मी इकडं कॅलेंडरचं पान बदलत आहे। म्हणजे मी बदललेलं नाही, दिनेशचे पप्पा बदलले। म्हणजे त्यांचा आवरून दिलं, चहा वगैरे झाला आणि कॅलेंडर जाते वेळेस ते म्हणले की रामनवमी कधी आहे ते बघा। आणि त्यांनी स्वतःच ते कॅलेंडर काढून बघितलं तर तिथं बघितलं की पानच बदललेलं नव्हतं। म्हणजे आज तारीख आहे 3 एप्रिल आणि आमच्या घरी मार्चचाच महिना चालू होता। तेच म्हणत होते कॅलेंडरचं पान पण बदललेलं नाहीये। म्हणजे लक्षात राहत नाही, ही छोटी मोठ्या कामामध्ये ना लक्ष जात नाही तिकडे। आणि मोबाईल आल्यापासून तरी टाइम बघण्यासाठी किंवा तारीख बघण्यासाठी मोबाईल असतात, त्यामुळे कॅलेंडरकडे लक्ष जात नाही। कधीतरी कुठली तरी कार्यक्रम किंवा काही सणवार बघायचा असलं तरच त्या कॅलेंडरकडे लक्ष जातं, त्यामुळे ते बदलणं झालंच नव्हतं। तर असो, रामनवमी कधी आहे बघितलेलं आहे। म्हणजे रामनवमीला आम्हाला गावाकडे जायचं असतं, साईबाबांच्या मंदिरामध्ये आम्ही रामाचा पाळणा घालतो, तर तीच तयारी वगैरे करायची होती त्यांना, त्यामुळे बघत होते। तर रविवारी रामनवमी आहे, म्हणजे प्रसाद वगैरे बनतो, परत पूजेची पूर्ण तयारी। तर आता गावाकडे करायचं असतं तर सगळ्या यांच्या मित्रमंडळीला बोलणं, चर्चा त्यांची सुरू झालेली आहे, कशा पद्धतीने काय काय करायचं आहे। तर असं मी लागलेली आहे माझ्या कामामध्ये। तर अंगणाची साफसफाई झालेली आहे, रांगोळी काढून झालेली आहे आणि बाबा आणि दिनेश खाली शेतात बसलेले, त्यांची चर्चा चालू आहे। म्हणजे दिनेशला पण सुट्टी आहे, बाबांचं आणि दिनेशचं दिवसभर चलत असतं, कारण बाबांनाही करमत नाही, एकटे इकडे तिकडे बसत असतात। मी माझ्या कामात असते आणि ते कोणीतरी त्यांच्या वयाचे भेटले तर बोलत बसतात, नाहीतरी एकटेच बसत असतात, कारण टीव्हीही बघत नाहीत ना, मोबाईल त्यांना अशा काही वस्तू बघायला आवडत नाहीत। मग दिनेश घरी असला की मग गुणगुण दोघांची सुरू असते आणि बाबांना करमतं पण। तर असो, माझी कामं आवरलेली सगळी, मॉर्निंगची स्वयंपाक पण झालेला आहे। आणि आजचा वार सांगते, आजचा वार गुरुवार आहे, आमचा उपवास आहे। फक्त दिनेशसाठी आणि बाबासाठी स्वयंपाक झालेला आहे। आणि आज देवपूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो, पण त्या अगोदर मी इकडे करत आहे बालुशाही बनवायची तयारी। तुम्ही म्हणतही होता की ताई, मुलांना आता सुट्टी झालेली आहे, दिवसभर काहीतरी मागत असतात खाण्यासाठी, नाहीतरी 1-2 रुपये घेऊन दुकानला जात असतात। मग त्यांच्या या एरजाऱ्या कमी करण्यासाठी घरच्या घरी आपल्याला काहीतरी चटपटीत किंवा गोड अशा वस्तू, म्हणजे मुलाला जसे आवडतात तशा पद्धतीने करून ठेवलं तर मुलाच्या दुकानला जायच्या एरजाऱ्या कमी होतात आणि घरच्या घरी त्यांना छान त्यांच्या आवडीचं भेटतं। तर आज मी बनवत आहे बालुशाही। तर इकडं मी घेतलेला आहे, म्हणजे मेजरमेंट तुम्ही म्हणत होता वाटीनं सांगा, मी अगोदर एक ग्लास घेतला, नंतर एक डब्बा घेतला, नंतर म्हणलं वाटीच ठीक आहे। तर इकडं मी वाटी घेतलेली आहे। तर या वाटीनं 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे। मैदा या डब्यातला संपलेला होता, तर दुसरं पॉकेट आणून ठेवलेलं आहे, ते पण मी काढून घेतलेलं आहे। आणि 2 वाटी बरोबर मी इकडं मैदा घेतलेला आहे। आणि आता घेऊया बेकिंग पावडर। तर इकडे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि यामध्ये टाकायचं आहे 2 चुटकी मीठ। म्हणजे गोडाच्या पदार्थात मीठ टाकत नाही असं म्हणतात, पण चुटकीभर मीठ टाकलं ना खरंच चव खूप छान येते। तर इकडे मी 1 चुटकी मीठ टाकलेलं आहे। या सगळ्या वस्तू मी चाळून घेत आहे। मैदा अगोदरही चाळून ठेवलेला होता, तरी पण असं म्हणलं जातं की संग जेव्हा आपण बनवायला घेऊ त्यावेळी पीठ चाळून घेतलं तर पीठ हलकं होतं। तर हा मैदा चाळून झालेला आहे। आता घेऊया तूप। तर घरचं बनलेलं तूप आहे आणि याचा फ्लेवर पण खूप छान येतो, जसं आपण मार्केटनं आणतो ना त्याच्यापेक्षाही घरी बनलेलं तूप खूप छान। तर इकडे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, मेजरमेंट तुम्हाला समजलेले आहे। 2 वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि याच वाटीनं अर्धी वाटी मी इकडं पाणी टाकलेलं आहे। म्हणजे मेजरमेंट एकदम करेक्ट आहे, म्हणजे यामध्ये कमी जास्त काही नाही, म्हणजे एकदम परफेक्ट बालुशाही बनून तयार होईल, जसं की आपण मार्केटहून आणतो त्याच्यापेक्षाही चांगली बनून तयार होईल। तुम्ही फक्त मेजरमेंट अशाच पद्धतीनं घ्या, म्हणजे कुठेही आपल्याला अगोदर वाटेल की याच्यामध्ये पाणी कमी आहे, हे कमी आहे, ते कमी आहे, काहीच कमी नाही। फक्त आपल्याला याला ना जास्त घासून असं तिंबायचं नाही, जास्त मळायचं नाही या पिठाला। फक्त चमच्याने मी इकडे छान मिक्स करून घेत आहे। नंतर फक्त हे पीठ जोडायचं एकमेकांना, जास्त जोर लावून आपल्याला हे पीठ मळायचं नाहीये, फक्त इतकंच लक्ष ठेवण्याची गरज आहे। छान अशी एकदम मार्केट सारखीच बालुशाही बनून तयार होते, आतमधून एकदम लहरदार आणि छान अशी ज्युसी, म्हणजे छान चाचणी बालुशाही ऍब्झॉर्ब करून घेते। तर इकडे बघू शकता, अगोदर मी चमच्याने छान मिक्स केलेला आहे, नंतर मी जास्त जोर लावलेला नाही याला, फक्त जोडत आहे पीठ मी, बघू शकता अशा पद्धतीनं। आणि छान असं एक गोळा तयार केलेला आहे आणि झाकून ठेवायचं आपल्याला थोडा वेळ, जोपर्यंत की हे बालुशाहीचं पीठ रेस्ट घेत आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेते। तसं तरी गुरुवारी देवपूजेला मला भरपूर वेळ लागतो, आरामात 2 ते 3 तास लागतात। तर म्हणलं अगोदर हे बालुशाहीसाठी हे पीठ मळून ठेवायचं, तुम्ही म्हणतही होता, म्हणजे 2-4 दिवसा अगोदर तुमची कमेंट आलेली होती, पण मला बनवणं झालेलं आणि फायनली आज मुहूर्त लागलेला आहे, आज नंबर लागलेला आहे बालुशाहीचा। आणि तसं तर मी रवा लाडू बनवून ठेवलेले होते, म्हणजे काही मी बनवून ठेवत असे। दिनेश कॉलेजहून आल्यानंतर काहीतरी खायला घेतो, दिनेश काय मी सगळेच घेतो, फक्त दिनेशचं नाव होतं, सगळ्यांनाच काहीतरी खायला लागतं। तर रवा लाडू संपलेले आहेत कालच, खूपच छान टेस्टी असे रवा लाडू झालेले होते। मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली रेसिपी की कशा पद्धतीने रवा लाडू मी बनवते, खूप छान बनतात। जसं खूप जणांना मी बघितलेलं आहे रवा लाडू आवडत नाहीत,
पण अशा पद्धतीने जर रवा लाडू बनवलं, न आवडणारे सुद्धा आवडीनं खातील. मी रेसिपी शेअर केलेली आहे, तो व्हिडिओ नाही बघितला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे आता मुलांना शाळेला सुट्टी झालेली आहे, काही दिवसभर मागत असतात, सतवत असतात किंवा दुकानला जात असतात, तर घरच्या घरी अशा रेसिपी बनवून ठेवा. रवा लाडू, बालुशाही. आणि तुम्ही काहीतरी चटपटीत बनवायला सांगितला ते पण मी शेअर करेन लवकरच, कारण लहान मुलांना ना जास्तीत जास्त चटपटीत वस्तू खूप आवडतात आणि ते बाहेरून न मागवता घरच्या घरी जर आपण बनवून ठेवलं तर मुलांना चांगलं आहे. कारण बाहेरचं कसं असतं काही नाही, आपण बघत नाही, कशाही तेलामध्ये तळलं असतं, खूप दिवसाचं ठेवलेलं असतं. त्यामुळे बाहेरचं घेण्यापेक्षा घरच्या घरी आपण बनवून दिलं ना खरंच मुलांसाठी चांगलं आहे. म्हणजे मुलं काय, आपण पण आवडीनं खातो, लहान असो मोठे असो सगळ्यांना आवडतात खाण्यासाठी. तर असं अगोदर मी देवपूजा करून घेते. तसं तर आज थोडासा लेट होतो कारण पूर्ण देवाची आज डीप क्लिनिंग होते. सगळं मी देवाचे भांडे, देव, साईबाबांची मूर्ती, फोटो जीही देवाऱ्यात तिथं ठेवलेलं होतं सगळं उचलून मी किचन काउंटरवर ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणता की जेव्हाही तुला देवाची डीप क्लिनिंग करायची आहे त्यावेळेस ही लाईट बंद कर आणि ही डिस्को लाईट लावू नये, इथे एकच तू लाईट लाव. तर आता ते अगोदर आणून लावलेले आहे, तर नंतर जेव्हा आम्ही घेऊन येईन त्यावेळेस ते लावणार आहे. कारण आता ही आणलेलीच आहे, अगोदरच्या 2-4 लाईट अशाच खराब झालेल्या होत्या, नंतर ही आणलेली आहे. याची क्वालिटी थोडीशी ठीक आहे, म्हणजे खूप दिवस झाले ही लाईट आहे. तर आता ही खराब झाली अगोदरच्या लाईटसारखी, तर मी एकच लाईट लावणार आहे जी नॉर्मल अशी डिस्को लाईट देवाऱ्यामध्ये राहू नये. तर तुमचं योग्य आहे. जिथंही मी चुकते तुमचे छान कमेंट येतात, योग्य सांगताना छान पण वाटतं, असेच मला सजेशन देत जा, म्हणजे मला पण समजतं कुठं मी चुकत आहे. तेव्हा तुम्ही सांगत असता की ताई असं नाही, असं करायचं, हे योग्य वाटत नाही, हे योग्य वाटतं. तर खरंच बघा खूप छान सजेशन देता, असेच सजेशन देत जा, मला छान वाटतं. म्हणजे न कळत माझ्याकडनं खूप साऱ्या चुका होतात, तुम्ही सांगत असता आणि मी ते सुधारत पण असते. तर आज देवाऱ्यासाठी जे लिक्विड असतं प्रत्येक वेळी मी टाकत असते ते लिक्विड संपलेलं आहे. इकडे बघू शकता जसं मी क्लीन केलं आणि इकडे कॉटनच्या कपड्यानं पुसत होते तर तसं ही जी डिझाईन बनलेली आहे ना मार्बलची ते चिटकवलेलं आहे असं वाटतं मला. जास्त जोर लावून घासाघाशी केली की ते निघतं आणि खाली पडलेलंच आहे. तर त्याला फेविकॉल म्हणजे काय फेविकॉल फेविक्विक काय असतं ते लावून चिटकवायचं आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये कन्फ्यूज आहे. दिनेश म्हणतो मम्मी फेविकॉल नसतं ते फेविक्विक असतं. तर ठीक आहे, जे आता तुम्हाला समजेल ते घेऊन या आणि ते चिटकवा. म्हणजे दिनेशला ते सांगत असते मी, कारण हे डिझाईन एकदम नाजूक आहे. थोडासाही धक्काबुक्का लागला की ते निघते. वरच्या साईडचं तसं झालेलं आहे, बाकीचं कुठलंच निघत नाही, फक्त वरच्या जे साईडचं आहे ना ज्या अशा उभ्या पट्ट्या लावलेल्या आहेत तेच थोडंसं नाजूक आहे. जास्त जोर लावून जर मी पुसलं की ते निघत आहे आणि बाकीचं सगळीकडे चिटकवलेलंच आहे, फक्त एका साईडचं ते निघत आहे. तर आज मी फरशी क्लीनर जे आणलेलं होतं तेच टाकून देवाऱ्याची डीप क्लिनिंग केलेली आहे. सगळे फोटो पुसून घेतलेले आहेत. म्हणजे दररोज होत नाही, कितीही घाई गडबड करा, कितीही धावपळ करा, दररोज होत नाही. प्रत्येक गुरुवारीच मी करत असते जसं मी तुम्हाला म्हणते. जर तुम्हाला दररोज होत असेल तर करू शकता, पण मला होत नाही. कारण दररोजची कामं कशी असतात तुम्ही बघता आणि दररोज 2-3 तास असं देवाऱ्याची डीप क्लिनिंग जर मी करत बसले तर आपली कुठलीही कामं वेळेत होत नाहीत. पण प्रत्येक गुरुवारी ठीक आहे, जास्त कामाचा लोडही येत नाही आणि आपलं मंदिर पण छान चमकत राहील. तर झालेली आहे देवाऱ्याची डीप क्लिनिंग. म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये खूप फास्टमध्ये दाखवते, भरपूर वेळ जातो. सगळे देवाचे भांडे, मूर्त्या जी आहे बघू शकता. किचन काउंट पूर्ण भरलेला आहे, म्हणजे पूर्ण देवलोक झालेला आहे. सगळे देव इथंच विराजमान आहेत आणि मंदिर कामं झालेलं आहे. यामध्ये भरपूर वेळ लागतो. सगळं मी उचलून इकडे ठेवलेलं आहे आणि देवाऱ्याची डीप क्लिनिंग करून घेतलेली आहे. सगळ्या फोटो पुसून घेतल्या, भरपूर वेळ लागला. आता मी आसन वगैरे आणखीन मी मंदिरात काही टाकलेलं नाही आहे. अगोदर मी देवांना इकडे पितांबरी लावून घासून स्नान घालते. बघू शकता देवाच्या मूर्त्याही खूप साऱ्या आहेत, त्यामध्ये थोडासा वेळ मला जास्त लागतो. तर एक मूर्तीला मी पितांबरी लावून छान घासून इकडे स्नान घातलेलं आहे. आणि तुम्ही म्हणता की पितांबरी लावू नको, कारण पितांबरी खरंच खूप केमिकल असतं यामध्ये आणि हात पण खराब होत आहेत. तरी पण आता काहीच ऑप्शन नाही, तर दुसरं काही भेटत नाही म्हणून मी इकडे पितांबरी लावूनच देवांना स्नान घालते, छान चमक येते. तर अगोदर मी देवांना पितांबरी लावून घासून स्नान घातलेलं आहे आणि देवाऱ्यामध्ये आसन मी इकडे टाकलेलं आहे. म्हणजे अगोदरचं होतं एकदम रेड, आता यावेळेस मी असं आसन मी अंतरलेलं आहे. म्हणजे आसन खूप सारे आहेत, म्हणजे 8 दिवसाला एक वेळा मी चेंज करत असते, त्यामुळे खूप सारे आसन असं आम्ही आणून ठेवलेले आहेत. तर इकडे देवांना तर स्नान घातलेलं आहे. कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे. देवपाठी मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि फोटो पुसून मी इकडे अगोदर देवाऱ्यात मी गणपती बाप्पांचे फोटो ठेवलेले आहेत. तसं तर या देवाऱ्यामध्ये मार्बलच्या बाप्पांची पेंटिंग बनवलेली आहे, तरी पण मी एक फोटो पण ठेवलेले आहे, कारण खूप सारे फोटो आणलेले होते आणि ते लावण्यासाठी कुठे स्पेस नाही आहे ना, खिळे वगैरे आहेत. जितके आहेत
इतके आम्ही लावलेले, त्यांचे बाकीचे आहेत मी सगळे अशा पद्धतीने ठेवले आहेत. वरच्या साईडला देवाऱ्यावरती मी महादेव पार्वतीचा फोटो ठेवलेला आहे, कारण हे फोटो नंतर आणलेले होते, त्यामुळे कुठं म्हणजे खिळे वगैरे नाहीत म्हणून मी अशा पद्धतीने ठेवते आणि छान पण वाटतं. तर इकडे एक बापांचा फोटो ठेवलेला आहे आणि देवाऱ्याच्या वरच्या बाजूला महादेव पार्वतीचा फोटो आणि तिथे एक आसन टाकून मी परडी ठेवलेली आहे पूजा वगैरे करून. आणि देव सगळी मी देवपाट्यावर विराजमान केलेले आहेत. मोठ्या मूर्त्या मागच्या साईडला, छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला, अशा पद्धतीने देवाची मांडणी झालेली आहे. कारण देवाच्या मूर्त्या खूप साऱ्या आहेत आणि ते देवारा आहे छोटा, तर त्यामध्ये मी अशा पद्धतीनं देवाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला मी इकडं स्नान घातलेलं आहे आणि महादेवाची पिंडी नंदी भगवान यांना पण स्नान घातलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आज निवांत देवपूजा होते. आणि कळशाचं पाणी मी इकडे झाडांना आणून ओतलेलं आहे. मॉर्निंगला पण मी सगळ्या झाडांना पाणी टाकलेलं आहे, पण आता गरमीचे दिवस आहेत ना, किती पाणी टाका कमीच आहे. म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा मी या कुंड्यामध्ये पाणी ओतलं तरी पण ते ॲब्झॉर्ब करून घेतात कुंडे, कारण गरमी खूप आहे ना, त्यामुळे. तसं तर वातावरण ठीक नाही आजकालचं, म्हणजे व्यवस्थित ऊन नाही ना, व्यवस्थित म्हणजे असं वातावरणच वेगळं आहे हे. म्हणजे पाऊस येतं का काय असं झाले, पण गरमी खूप आहे यामध्ये. तर पाणी टाकून आलेले कळशातलं मी झाडांना सगळ्या. आणि अगोदर पितांबरी लावून मी कळश क्लीन करून घेतलेला आहे, छान चमक आलेली आहे. आणि लक्ष्मी मातेची मूर्ती ही पितांबरी लावून छान घासून स्नान घातलेलं आहे. आणि कोटंब आहे, हे पण मी पितांबरी लावून छान घासून घेतलेलं आहे. तर सगळ्या देवांच्या मूर्त्या आहे, देवाचे भांडे आहेत, सगळे पितांबरी लावून मी छान क्लीन करून घेतलं. यामध्ये मला आरामात 1 तास तरी लागलेला आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये कमी वेळात मी तुम्हाला दाखवत असते, पण भरपूर वेळ लागतो. आता साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेत आहे. तर इकडे मी तीर्थ घेतलेला आहे. अगोदर तीर्थांना बाबांना मी स्नान घातलेलं आहे, नंतर पाण्यानं घातलेलं आहे. अशा पद्धतीने 2-3 वेळा मी साईबाबांचा अभिषेक करून घेतलेला आहे. आणि हे जे पाणी आहे ना देवाचं, म्हणजे इकडं तिकडं टाकायचं नाहीये किंवा आपल्याला बेसिंगमध्ये हे पाणी टाकायचं नाहीये. हे पाणी जे आहे ना भीतीच्या कडेने मी टाकत असते, कारण यामध्ये पितांबरी वगैरे आहे, म्हणजे आपण पितांबरी देवांना स्नान घातलेलं आहे. तर हे पाणी झाडांना पण घालायचं नाही, झाडं ही खराब होतात यानं. तर कुठेही भीतीच्या कडेला टाकायचं, म्हणजे पायधूळ टाकायचं नाही ते पाणी कधीही. कुठेही जिथं आपली पायधूळ पडत नाही अशा ठिकाणी टाकायचं. आणि जे साईबाबांचा अभिषेक झालेला आहे ते पण पाणी जे आहे ना ते पण मी भीतीच्या कडेनच टाकत असते. तर इकडे झालेले आहेत देव सगळी विराजमान देवाऱ्यामध्ये. अगोदर मी हळदी कुंकू चंदन लावून घेतलेलं आहे आणि जितके फोटो इकडे लावले सगळ्या फोटोची पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू चंदन लावून. आणि फुलं वाहिलेले आहेत. आज जास्त फुलं मला भेटली आहेत लाल कलरची, म्हणून सदाफुली मी आणलेली आहे. परत स्वास्तिकची फुलं आहेत. तर देवांना मी फुलं वाहिलेले, समोर साखर ठेवलेले आहे, दीप पूजित करून घेतलेले आहे, धूप लावलेले आहे, ओवाळून घेतलं. तुळशी पूजन उंबरा पूजन झालेलं आहे. दिनेश लागले त्याच्या कामामध्ये, म्हणजे बाहेर ना दुसरीच कामं चालू आहे दिनेशची. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन की दिनेशचं काय चाललेलं आहे. सुट्टी असते त्यावेळेस दिनेश काय करत असतो घरी. पण आता मी इकडं अगोदर बालुशाहीची रेसिपी शेअर करते. म्हणजे पीठ तर मळून ठेवलेलं आहे, कशा पद्धतीने मळलं तुम्ही बघितलेलं आहे. आता चाचणी करून घेऊया. आणि बालुशाहीसाठी आपल्याला 1 तारी चाचणी लागते, म्हणजे जास्त कडक घ्यायची नाहीये. जसं थोडीशी चिपचिपी अशी झाली ना त्यावेळेमध्ये आपल्याला ही चाचणी उतरवायची आहे. तर चाचणीसाठी साखर किती घेतलेली आहे, तर 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे साखरपेक्षा अर्ध पाणी आपल्याला टाकायचं आहे. आणि इकडे चाचणी बनत ठेवलेली 1-2 वेळा यामध्ये चमचा फिरवून घेतलेला आहे, म्हणजे साखर छान विरघळली की पटकन चाचणी बनून तयार होते. तर मेजरमेंट तुम्हाला कळाली असेल. आणखीन एक वेळा मेजरमेंट सांगते तुम्हाला मी. 2 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धा वाटी तूप घेतलेला आहे, अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी. आणि बालुशाहीसाठी मी पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि चाचणीसाठी 2 वाटी साखर 1 वाटी पाणी घेतलेले आणि चाचणी बनत ठेवलेली आहे. तर मेजरमेंट एकदम करेक्ट आहे. तुम्ही म्हणजे बालुशाही बनवायला घ्याल तर मेजरमेंट हीच घ्या, एकदम करेक्ट आहे. अजिबात तुमची बालुशाही बिघडणार नाही आणि एकदम मार्केटसारखी त्यापेक्षाही चांगली बालुशाही बनून तयार होईल. एकदम छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष देण्याची गरज आहे. जसं की आपल्याला पीठ जास्त जोर लावून मळायचं नाही आहे इथं. तर इकडे बघू शकता तुम्ही हे पीठ मी मळून ठेवलेलं होतं आणि तोपर्यंत देवपूजा करून घेतलेली आहे. म्हणजे जास्त वेळ एक अर्धा तास तरी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तसं तर इथं जास्तच वेळ ठेवलं मी, 2-3 तास ठेवलेलं होतं, कारण मला देवपूजा करायची होती आणि त्यामध्ये भरपूर वेळ झाला. आणि आता मी इकडे बालुशाही बनवत आहे. तर चाचणी इकडे बनत आहे. तोपर्यंत हे जे बालुशाहीसाठी पीठ मळून ठेवलेलं होतं ते पीठ मी हलक्या हाताने हे सॉफ्ट करून घेत आहे. म्हणजे जास्त जोर मी लावलेला नाही आहे, फक्त सुरीनं आपल्याला 7 ते 8 वेळा कट करून घ्यायचं आहे. परत ते आणखीन त्यावरती ठेवायचं आहे, थोडंसं प्रेस करायचं आहे आणि परत आपल्याला सुरीनं ते कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं म्हणजे अशीच प्रोसेसिंग आपल्याला 7 ते 8 वेळा करायची आहे. तोपर्यंत इकडे चाचणी पण बनवून तयार झालेली आहे. म्हणजे जसं आपण बोटावरती चाचणी घेतली छान चिटकायला लागली ना तशी चाचणी आपल्याला लागते. म्हणजे एकदम कडकी होऊ द्यायचं नाही, एकदम कच्ची राहू द्यायची नाही. अशाच पद्धतीने चाचणी जर समजत नसली तर बोटावर घेऊन बघा.
आपण जसं खेचू लागलो बोटावरती घेऊन तर त्याचं हलकंसं तार म्हणजे चिपचिप असं वाटतं, तशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे चाचणी. किंवा जसं आपण चमच्यावरती घेऊन जसं आपण चाचणी खाली सोडत आहोत तर थोडंसं निवाण त्याचे ड्रॉप पडतात शेवटचे, तशा पद्धतीने चाचणी आपल्याला बनवून घ्यायची आहे. जसं की एकतारी चाचणी आपल्याला बनवायची आहे. तर चाचणी तर बनलेली आहे. आता पटकन बालुशाही बनवून घेऊ. तर इकडे बघू शकता छान सॉफ्ट झालेला आहे. आता राऊंड शेपमध्ये आपल्याला ही बालुशाही बनवून घ्यायची आहे. म्हणजे छान मी राऊंड केलेला आहे आणि खोल बनवलेला आहे. जसं मार्केटमध्ये असते ना तशाच पद्धतीनं हे बालुशाही मी बनवून घेतलेले आहे. आणि इकडे मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि तेल आपल्याला जास्त गरम होऊ द्यायचं नाहीये. तेल हलकंसं गरम झालं की आपल्याला यामध्ये बालुशाही सोडायची आहे. तर इकडे बघू शकता सगळी गोळी मी अगदी एकसारखी बनवून घेतली, म्हणजे बालुशाही छोटी मोठी होणार नाही, एकसारखी झालेली आहे. आणि तसं तर आपल्याला घरीच खायचं आहे, कुठं द्यायचं आहे. तरी पण मी इकडं एकसारखेच बनवलेले होते सगळे, एकही छोटे मोठे झालेले नव्हते, कारण मी अगोदरच याचे गोळे बनवून घेतलेले होते एका साईजचे. तर इकडे बालुशाही एकसारखीच झालेली आहे. आणि मॉर्निंगपासूनच दिनेशचं सुरू आहे की मम्मी बालुशाही कधी बनणार. जसं मी बनवायला म्हणजे पीठ मळायला सुरुवात केलेली होती ना, तेव्हापासून दिनेश म्हणत आहे की मम्मी बालुशाही कधी बनवणार. म्हणजे जेव्हाही आपल्या घरी अशी काही रेसिपी बनते त्यावेळेस मुलांना ना ते कधी एकदाचं बनेल आणि कधी एकदाचं खाऊ असं असतं, कारण अशा रेसिपी मुलांच्या खूप फेवरेट असतात. तर इकडे बघू शकता बालुशाही मी अर्धी बनवलेली आहे. त्या म्हणजे 2 वाटी मैद्यामध्ये 20 ते 22 बालुशाही म्हणून तयार होतात. तर इकडे मी बालुशाही जे आहे ना तेलामध्ये सोडलेले, तितकं लक्ष देण्याची गरज आहे की तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही, जास्त कडक होऊ द्यायचं नाही. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला बालुशाही सोडायची आहे. आणि आपल्याला या बालुशाहीला बार डिस्टर्ब करायचं नाही. मी हलकंसं चमच्यानं हलवून सोडलेलं आहे. आणि बालुशाही स्वतःहून जेव्हा वरती येतील त्यावेळेस आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता बालुशाही पूर्ण वरती आलेल्या आहेत. आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने अशाच पद्धतीने कमी गॅसवरती आपल्याला निवांत हे तळून घ्यायचं आहे. आणि इकडे मी दुसऱ्याही बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत. आणि बघू शकता या बालुशाहीचा कलर एकदम परफेक्ट आलेला आहे, ना जास्त डार्क झालेला आहे ना जास्त कच्चे येते आतमधून, एकदम परफेक्ट तळलेली आहेत. आता सोडायचे चाचणीमध्ये. आणि चाचणी पण थोडीशी गरम असली पाहिजे, म्हणजे कोमट चाचणी, एकदम गार चाचणीमध्ये बालुशाही टाकायची नाही, चाचणी कोमटच असली पाहिजे. आता यामध्ये बालुशाही टाकून घेऊया आणि जे दुसरा बॅच आहे ते पण तळून घ्यायचं आहे. आणि या प्रोसेसमध्ये गॅस मी बंद केलेला आहे, म्हणजे तेल जास्त कडक झालं तर बालुशाही व्यवस्थित तळली जाणार नाही. आणि जे दुसरा बॅच आहे तेव्हाही आपल्याला गॅस बंद करायचा आहे, म्हणजे हे तेल थोडंसं गार होईल. आणि थोड्या वेळानं परत गॅस चालू करून आपल्याला कमी गॅसवरतीच हे बालुशाही तळून घ्यायचे. जसं पहिल्यांदा आपण केलं तशाच पद्धतीने दुसराही बॅच तळून घ्यायचा आहे. म्हणजे बालुशाहीलाच बार डिस्टर्ब करायचं नाही. छान व्यवस्थित तळल्यानंतर स्वतःहून वरती आल्यानंतरच आपल्याला पलटून घ्यायचं आहे ते. आणि जी इकडे बालुशाही मी चाचणीमध्ये सोडलेली होती ते आपल्याला 2 ते 3 मिनिट ठेवायचं आहे आणि पलटून घ्यायचे सगळे. आणखीन परत 2 ते 3 मिनिट ठेवायचं आहे, म्हणजे चाचणी छान ॲब्झॉर्ब करून घेतील, मगच आपल्याला हे काढून ठेवायचे. ते एकदम परफेक्ट आणि ज्युसी बालुशाही बनून तयार होते. म्हणजे आपण हे घरी बनवलेले असं वाटणारच नाहीये, मार्केटपेक्षाही छान ही बालुशाही बनलेली आहे. आता ही पण बालुशाही पलटून घेऊ. आणि इकडे चाचणीमध्ये जी बालुशाही मी टाकून ठेवलेली होती तर 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. म्हणजे अगोदर जेव्हा मी टाकलं 3 मिनिट ठेवलं आणि पलटून आणखी 3 मिनिट ठेवलेलं आहे. तर छान हे बालुशाहीने चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे. तर सगळी बालुशाही मी काढून एका ट्रेमध्ये ठेवलेली आहे. आणि जे दुसरा बॅच इकडे तळलेला आहे ते आपल्याला या चाचणीमध्ये टाकायचं आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि ज्युशी अशी बालुशाही म्हणून तयार झालेली आहे. आणि जे दुसरा बॅच तळलेला आहे ते पण बालुशाही आपल्याला या चाचणीमध्ये टाकायचं आहे. आणि अशाच पद्धतीनं 2 ते 3 मिनिट आपल्याला हे चाचणीमध्ये ठेवायचं आहे आणि पलटून आणखीन 2 ते 3 मिनिट ठेवायचं आहे. एकदम परफेक्ट बालुशाही बनून तयार होतील. तर तुम्ही सांगा तुम्हाला ही बालुशाही कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा. आणि बालुशाही तुमची कशी बनलेली होती ते पण मला जरूर सांगा. तर इकडं हे बालुशाही टाकून मी 2 ते 3 मिनिट ठेवलेला आहे. आणि 3 मिनिटांनी मी पलटून घेतला, आणखीन 3 मिनिट मी इकडं ठेवलेला आहे. आणि आता काढून घेऊया. तर बघू शकता 2 वाटी मैद्यामध्ये इकडं 20 ते 22 बालुशाही बनून तयार झालेली आहे. तर बालुशाही तर बनलेली आहे. तर वेट आहे आमच्या राजकुमारचा, माझा गुरुवारचा उपवास आहे, यांचा पण आहे. आता आम्ही काय खायला घेणार नाही, तर दिनेशला इकडं मी देत आहे टेस्ट करण्यासाठी. तर आल्यानंतर अगोदर एक बालुशाही खाऊन घेतला आणि म्हणतो मम्मी मी व्हिडिओसाठी मी बालुशाही खाऊन दाखवतो. तर इकडे दाखवत आहे तुम्हाला, बघू शकता एकदम तोंडात टाकताच विरघळणारी अशी बालुशाही म्हणून तयार झालेली आहे.